नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चरमध्ये माल विक्री कायदा 1930 मधील पुढचा पॉइंट म्हणजेच डिफरन्स बिटवीन सेल्स अँड ॲग्रीमेंट टू सेल, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय, माल विक्री आणि माल विक्री ठराव यातील फरक, किंवा मग वस्तू विक्री आणि वस्तू विक्री ठराव यातील फरक. तर फरक स्पष्ट करा आहे. माल विक्री काय असते आणि माल विक्री ठराव काय असतो यामध्ये. तर यामध्ये काही फरकांच्या मुद्द्यांचा विचार करून फरक दिलेला आहे. तर आधी मी मुद्दा वाचल, त्यानंतर वस्तू विक्री बाबत जो काही फरक आहे ते सांगल, आणि त्यानंतर काय, तर वस्तू विक्री ठराव याबाबत सांगल. तर बघा, पहिला मुद्दा सांगता येईल फरकाचा की अंमलबजावणी. आता वस्तू विक्रीमध्ये सांगता येऊ शकते काय, वस्तू विक्री ही वर्तमानामध्येच काय, वस्तूचा करार ही झालेला असतो आणि वस्तूची विक्री झालेली असते, हे लक्षात. म्हणून कराराची अंमलबजावणी अगोदरच झालेली असते. कोणत्या कराराची? वस्तू विक्रीच्या कराराची अंमलबजावणी, हे लक्षात. म्हणजे वस्तू विक्रीमध्ये वस्तू विक्री कराराची अंमलबजावणी अगोदरच झालेली असते, कारण वर्तमान काळामध्येच किंवा वर्तमानामध्येच त्या वस्तूचा विक्रीचा ठरावही झालेला असतो आणि ठराव झाल्यानंतर वस्तू विकलीही जाते. वस्तू विकल्यानंतरच विक्री होत असते, हे लक्षात. म्हणजे अंमलबजावणी ही वस्तू विक्रीमध्ये पूर्ण झालेली असते. त्यानंतर वस्तू विक्री ठराव किंवा माल विक्री ठरावामध्ये सांगता येईल की वस्तू विक्री ठराव म्हणजे ज्याची अंमलबजावणी भविष्यात होणार आहे, भावी करार आहे. भविष्यामध्ये किंवा विशिष्ट कालावधीनंतर त्याची काय अंमलबजावणी करण्यात येणार आहे, त्यास काय म्हणायचं की माल किंवा वस्तू ठराव, हे लक्षात. परत सांगतो बघा, माल विक्री म्हणजे ज्याच्यामध्ये कराराची अंमलबजावणी झालेली आहे, वस्तू विकलेली आहे म्हणजे त्याची अंमलबजावणी झालेली असते. पण माल किंवा वस्तू विक्री ठरावामध्ये अंमलबजावणी झालेली नसते, तो फक्त एक ठराव असतो. अंमलबजावणी विक्रीची कधी होणार आहे, तर भविष्यामध्ये पूर्ण होणार आहे, त्यास वस्तू किंवा माल विक्री ठराव असं म्हणायचं. दुसरा फरकाचा मुद्दा बघा, मालकी हक्क. वस्तू विक्रीमध्ये विक्रेत्याने वस्तू विकली, खरेदीदाराने खरेदी केली की मालकी हक्क ताबडतोब ऑटोमॅटिकली अर्जंटली खरेदी केल्याबरोबर म्हणजे विक्री झाल्याबरोबर ग्राहकाकडे येतो, हे लक्षात. पण वस्तू विक्री किंवा माल विक्री ठरावामध्ये वस्तूचा मालकी हक्क ग्राहकाकडे ताबडतोब न येता भविष्यात जेव्हा विक्री होईल, फक्त हा ठराव आहे, हा ठरावानुसार फक्त अटी काही नियम ठरलेले असतात. कराराची पूर्तता किंवा अटींची पूर्तता झाल्यानंतर भविष्यामध्ये विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे वस्तूचा मालकी हक्क किंवा ताबा दिला जाणार आहे, हे लक्षात. म्हणजे वस्तू विक्रीमध्ये वस्तूचा मालकी हक्क ताबडतोब ग्राहकाकडे दिला जातो, तर वस्तू विक्री ठरावामध्ये मालकी हक्क ग्राहकाकडे ताबडतोब दिला जात नसून भविष्यामध्ये काही अटींची पूर्तता किंवा काही बाबींची पूर्तता केल्यानंतर तो मालकी हक्क ग्राहकाकडे दिला जातो, तोपर्यंत विक्रेत्याकडेच असतो, हे लक्षात. तिसरा फरकाचा पॉइंट, नुकसान भरपाई. त्यामध्ये सांगता येऊ शकते की समजा वस्तू विक्रीच्या बाबतीत वस्तू विक्रेत्याने माल पाठवला, खरेदीदाराने ती वस्तू खरेदीच केली नाही, मग विक्रेत्याचं जर काही नुकसान होत असेल तर तेव्हा विक्रेता त्या खरेदीदाराविरुद्ध कोर्टामध्ये दावा दाखल करू शकतो, हे लक्षात. कारण का दावा दाखल करू शकतो की त्या खरेदीदारानं माझ्याकडून वस्तू खरेदी केल्या,
आता तो वस्तू घेत नाही किंवा वस्तू घेतला पण पैसे देत नाही, अशा वेळेस विक्रेत्याला त्या खरेदीदाराविरुद्ध कोर्टामध्ये दावा दाखल करता येतो. पण वस्तू विक्रीच्या ठरावामध्ये कोर्टामध्ये दावा दाखल करता येऊ शकतो, पण फक्त करार भंगामुळं. हे लक्षात, वस्तू विक्रीमध्ये काय, ठराव झाल्यानंतरच वस्तू विक्रीचा करार पूर्ण होणार आहे. वस्तू विकली, पैसे भेटले नाहीत, हे लक्षात, किंवा त्यानं खरेदीदार वस्तू स्वीकारण्यास नकार देत असेल तर त्याविरुद्ध कोर्टात दावा दाखल करता येतो. पण माल विक्री किंवा वस्तू विक्री ठरावामध्ये खरेदीदार वस्तू भविष्यामध्ये स्वीकारणार आहे. पण समजा जर खरेदीदार काय त्या ठिकाणी कराराचं वचनभंग करत असेल, करार पूर्ण करण्यास नकार देत असेल, तेव्हा वचनभंगामुळे किंवा करारभंगामुळे विक्रेत्याचं जे काही नुकसान होत असेल ते नुकसान भरपाई मागण्याचा त्याला तेवढा अधिकार प्राप्त होतो विक्रेत्याला. म्हणजेच काय, जेवढं नुकसान होईल तेवढी नुकसान भरपाई खरेदीदाराकडून घेता येऊ शकते विक्री ठरावामध्ये. हे लक्षात. पण विक्रीमध्ये काय करावं लागेल, जर विक्री झाल्यानंतर खरेदीदार जर माल स्वीकारत नसेल तर त्याच्या विरुद्ध कोर्टात दावा दाखल करता येतो आणि पूर्ण मालाची किंमत वसूल करता येऊ शकते. पण वस्तू विक्री ठरावामध्ये फक्त वचन भंगामुळे जेवढं नुकसान होईल तेवढंच फक्त स्वीकारण्याचा अधिकार असतो. हे लक्षात, हे सांगता येईल. त्यानंतरचा पुढला पॉइंट, मूल्य वसुली. वस्तू विक्रीमध्ये मूल्य वसुली खरेदीदाराकडून विक्रेता हा करत असतो. जर समजा खरेदीदार हा वस्तू खरेदी केल्यानंतर वस्तूची किंमत जर देत नसेल, त्यावेळेस त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये अभियोग दाखल करता येऊ शकतो विक्रेत्याला खरेदीदाराच्या विरोधात. हे लक्षात. आता इकडं वस्तू विक्री ठराव किंवा माल विक्री ठरावामध्ये काय, भविष्यामध्ये वस्तू दिली जाणार आहे, भविष्यामध्ये करार पूर्ण होणार आहे, फक्त तो ठराव झालेला असतो. हे लक्षात. मग त्यावेळेस विक्रेता फक्त जर खरेदीदार जर वचनभंग करत असेल, वचनभंग म्हणजे काय, ए बी कडून माल खरेदी करतो म्हटला, पण नंतर काही दिवसानंतर दोघात करार झाला ए आणि बी मध्ये, ए म्हटलं की बी कडून मी तुझ्याकडून माल खरेदी करतो. हे लक्षात. आणि नंतर काही दिवसानंतर ए म्हणला की बीला मी सी कडून माल खरेदी करणार. मग तिथं वचनभंग झाला. वचनभंगामुळे जर काही नुकसान होत असेल तेवढं नुकसान भरपाई मागण्याचा त्याला अधिकार भेटतो. हे लक्षात. त्याविरुद्ध तेवढ्यासाठी तो दावा दाखल करू शकतो. पण जर समजा मूल्य वसुली, पैसे, वस्तूची किंमत जर खरेदीदार जर देत नसेल तर तेवढी रिकव्हरी त्याच्या विरुद्ध काय, अभियोग दाखल करून तेवढी वसूल करता येते विक्रेत्याला खरेदीदाराकडून. पण इकडं फक्त वचनभंगामुळे जेवढं नुकसान झाले तेवढंच त्याच्याकडून वसूल करण्याचा त्याला अधिकार प्राप्त होतो आणि तेवढं ते वसूल करू शकतो. विषय वस्तू, पुढला पॉइंट. आता विषय वस्तू, तर विषय वस्तू म्हणजे काय, विक्रीमध्ये विषय वस्तू ही निश्चित असते. म्हणजे विक्री करायची वस्तू निश्चित ठरलेली असते. हे लक्षात. तेव्हाच विक्री झालेली असते ना. पण विक्री ठरावामध्ये विषय वस्तू अनिश्चित असते, कारण भविष्यामध्ये ती विक्री होणारी असते, म्हणून तिथे विषय वस्तू निश्चित नसते, अनिश्चित असते. हे सांगता येऊ शकते. त्यासोबतच हक्क, राईट्स. जेव्हा खरेदीदार मालाची खरेदी करतो, माल विक्रीमध्ये जेव्हा खरेदीदार मालाची खरेदी करतो तेव्हा खरेदी केल्यानंतर खरेदीदाराला त्या वस्तू संबंधी पूर्ण अधिकार प्राप्त होतात. कारण पैसे दिल्यानंतर ती वस्तू खरेदी केलेली असते, मग त्या वस्तू संबंधी पूर्ण अधिकार प्राप्त होतात.
हे लक्षात. पण इकडं वस्तू विक्री ठरावामध्ये किंवा माल विक्री ठरावामध्ये काय, भविष्यामध्ये वस्तूची काय खरेदी होणार आहे, भविष्यामध्ये विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे वस्तू येणार आहे. त्यासाठी त्याला काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत, काही बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत. तोपर्यंत काय त्याला त्या वस्तूच्या बाबतीत हक्क प्राप्त होणार आहे का, नाही ना. फक्त वस्तू विक्री ठरावामध्ये खरेदीदाराला फक्त विक्रेत्याविरुद्ध काही हक्क प्राप्त होतात, पण पूर्णच अधिकार प्राप्त होत नाहीत, फक्त काही अधिकार प्राप्त होतात. हे लक्षात. पण विक्रीमध्ये खरेदीदाराला पूर्णच अधिकार प्राप्त होतात 100%. पण इकडं वस्तू विक्री ठरावामध्ये 50% किंवा 80% प्राप्त होतात, पूर्ण 100% प्राप्त होत नाहीत आणि ते विक्रेत्या विरुद्ध प्राप्त होतात. पण इकडं वस्तू विरुद्ध आणि विक्रेत्या विरुद्ध सर्वच अधिकार त्याला प्राप्त होतात विक्रीमध्ये. पण विक्री ठरावामध्ये पूर्णच अधिकार खरेदीदाराला मिळत नाहीत, कारण भविष्यामध्ये वस्तूची खरेदी होणार आहे. भविष्यामध्ये खरेदीदार विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करण्याचं काय करार किंवा ठराव करत असतो. हे लक्षात या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतरचा पुढला पॉइंट, समजा ग्राहक दिवाळखोर निघाल्यास. हे लक्षात म्हणजे काय, इन्सॉल्वन्सी. ग्राहक दिवाळखोर निघाल्यास विक्रीमध्ये बघा, जर समजा ग्राहक दिवाळखोर निघाल्यास विक्रीमध्ये विक्रेत्याला काही अधिकार प्राप्त होतो. विक्रेता काय करू शकतो, ग्राहक जर दिवाळखोर झाला वस्तू विकल्यानंतर, मग त्याच्याकडून पैसे वसूल करायचे. मग ते पैसे दिवाळखोर झाल्यात पैसे वसूल होत नाहीत. मग अशा वेळेस तो काय करतो, त्याच्याकडील वस्तूचा ताबा, कुणाकडील खरेदीदाराने जी काही वस्तू खरेदी केली विक्रीमध्ये, त्या वस्तूचा ताबा न्यायालयीन व्यवस्थापकाकडे दिला जातो, म्हणजे कोर्टाकडे दिला जातो. मग कोर्ट काय करतंय, दिवाळखोर झालेल्या व्यक्तीची मालमत्ता विकतो. मालमत्ता विकल्यानंतर जेवढा पैसा मिळतो ते पैसा घेतो, वस्तूची किंमत किती आहे बघतो, आणि जेवढी त्या मालमत्ता विकून किंमत आलेली आहे तेवढी किंमत काय विक्रेत्याला देतो. हे लक्षात. माल विक्रीमध्ये बघा, ग्राहक जर दिवाळखोर झाला तर अशा वेळेस तो काय करू शकतो, वस्तूचा ताबा कोर्टाकडे देतो, म्हणजे न्यायालयीन व्यवस्थापकाकडे देतो. न्यायालयीन व्यवस्थापकाकडून काय केलं जातंय की जे काही दिवाळखोर झालेला व्यक्ती म्हणजे खरेदीदार आहे त्याची मालमत्ता किती आहे ती विकली जाते. त्या विकलेल्या ह्याच्यातून पैसा घेतला जातो आणि त्या वस्तूचं मूल्य म्हणजे विक्रेत्याला त्याची किंमत दिली जाते. पण वस्तू विक्री ठरावामध्ये वस्तू दिली जाणार आहे का हो लगेच ठराव झाल्याबरोबर, नाही ना, नंतर भविष्यामध्ये दिली जाणार आहे. हे लक्षात. त्यासोबतच काय, ठरावामध्ये जर खरेदीदार जर दिवाळखोर निघाला, हे लक्षात, मग दिवाळखोर निघाल्यास संपूर्ण राशी वसूल करता येत नाही, कारण वस्तूच विकली नाही, फक्त ठराव झालेला आहे. मग तेव्हा त्याच्याकडून नुकसान भरपाई मागता येते का, नाही ना. फक्त त्याच्याकडून काय करता येऊ शकते, फक्त विक्रेत्याला अधिकार कोणता प्राप्त होऊ शकतो की त्याला हस्तांतरण वस्तूचं करायचं नाही दिवाळखोर झाल्यास, किंवा त्याच्यासोबतचा करार रद्द करून टाकायचे. असे 2 अधिकार प्राप्त होतात. कशामध्ये, तर ग्राहक दिवाळखोर निघाल्यास. परत सांगतो बघा, ग्राहक दिवाळखोर निघाल्यास विक्रीमध्ये, विक्रीचा पॉइंट सांगालो आधी, विक्रीमध्ये ग्राहक वस्तू विकल्यानंतर पैसे देत नसल, दिवाळखोर निघाला असेल, अशा वेळेस त्याची वस्तू कोर्टाकडे द्यायची. कोर्ट त्याची मालमत्ता वगैरे विकल आणि त्याच्यातून जे काही पैसे आले ते विक्रेत्याला देतो. तेवढा त्याला अधिकार प्राप्त होतो दिवाळखोर निघाला ग्राहक तर. पण वस्तू विक्री ठराव फक्त तो ऍग्रीमेंट झालेला आहे, वस्तू विकलेली नाही, फक्त दोघांमध्ये एकत्र येऊन एक ठराव पास केलेला आहे. भविष्यात वस्तू विकायचे अशा बाबी ठरलेल्या आहेत ठरावामध्ये. ठराव म्हणजे काय, प्रस्तावाने त्या स्वीकृती दिली, तो प्रस्ताव ठराव झालाय. त्याची अंमलबजावणी झाली का, नाही, अंमलबजावणी नंतर होणारी आहे. मग ठरावामध्ये काय, फक्त
फक्त जर ठराव झाल्यानंतर जर ग्राहक दिवाळखोर झाला तर ग्राहकाविरुद्ध विक्रेत्याला काय अधिकार प्राप्त होतात? तर पहिली गोष्ट म्हणजे काय, तो करार रद्द करू शकतो किंवा वस्तूचं हस्तांतरण किंवा वस्तू विक्री त्याला करण्याचं नकार देतो, म्हणजे हस्तांतरण करणार नाही. कारण तो दिवाळखोर झाला, पैसेच नाहीत, कंगाल झालाय, कुठून देणारे खरेदी केल्यानंतर? ठराव झाल्याबरोबर काय, तो दिवाळखोर झाल्यानंतर त्यानं वस्तू घेईल, गॅरंटी काय पैसे देईल? नाही. मग त्यानं तिथं काय हस्तांतरण करण्याचं टाळू शकतं किंवा तो करार रद्द करू शकतो. ही एक बाब तिथं सांगता येऊ शकते. कशा संबंधित? ग्राहक दिवाळखोर निघाल्यास. त्यानंतर पुढला पॉइंट सांगता येईल काय, विक्रेता दिवाळखोर निघाल्यास. आता विक्रेता दिवाळखोर निघाल्यास विक्रीमध्ये बघा, वस्तूची विक्री होण्या अगोदरच विक्रेता दिवाळखोर निघाल्यास, हे लक्षात. आता ग्राहक किंवा खरेदीदाराला काय अधिकार प्राप्त होतो बघा. खरेदीदार काय करू शकतो? आता जर वस्तू खरेदी करण्याच्या अगोदरच विक्रीमध्ये खरेदी करण्याच्या अगोदर किंवा मग मिळण्याच्या अगोदर तो दिवाळखोर झाला विक्रेता, हे लक्षात. आणि त्यामुळे या खरेदीदाराचं नुकसान होत असेल तर खरेदीदार काय करू शकतो? त्याच्याकडून ती वस्तू घेऊ शकतो, हे लक्षात. आणि ती वस्तू न्यायालयीन व्यवस्थापकाकडं किंवा कोर्टाकडं दिली जाते आणि त्याची किंमत कोर्टाला देऊन कोर्टाकडून ती वस्तू खरेदीदार घेऊ शकतो, हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येईल की खरेदीदार विक्रेता जर दिवाळखोर निघाला तर विक्रीमध्ये खरेदीदार किंवा ग्राहक त्या विक्रेत्याकडील वस्तू न्यायालयीन व्यवस्थापकाकडे सुपूर्त किंवा दिली जाते आणि त्या वस्तूची किंमत ग्राहक किंवा खरेदीदार त्या न्यायालयीन व्यवस्थापकाकडे किंवा कोर्टाकडे देतो आणि ती वस्तू घेतो, हे लक्षात. म्हणजेच विक्रेता दिवाळखोर निघाला तर विक्रेत्याला किंमत द्यायची होती, ती किंमत कुणाला देणार? कोर्टाला देणार आणि कोर्टाकडून ती वस्तू घेणार खरेदीदार, तो बाब. आणि समजा आता माल विक्री ठराव किंवा मग वस्तू विक्री ठराव मध्ये काय होत असते, जर समजा विक्रेता जर दिवाळखोर झाला, एकतर खरेदीदार करार रद्द करू शकतो, हे लक्षात. जसं विक्रेता करार रद्द करू शकतो होता दिवाळखोर ग्राहक निघाल्या, तसं खरेदीदार ही रद्द करू शकतो. किंवा जर समजा त्या खरेदीदाराने जर ऍडव्हान्स मध्ये काही पेमेंट केली असेल त्या विक्रेत्याला, बरेच आपण व्यवहार पाहतो काय ऍडव्हान्स मध्ये पेमेंट केली जाते सप्लायरला वगैरे, मग आगाऊ जर काही पेमेंट दिली असेल, तुम्हाला माल नंतर पाठव, हे ऍडव्हान्स मध्ये घे काही पैसे, मग ते पैसे दिले आणि तो दिवाळखोर झाला. मग दिवाळखोर झाल्यानंतर काय, तेवढी रक्कम आता वसूल कशी करायची? माल तर भेटणार नाही आणि ठराव तर झालेला आहे. मग अशा वेळेस जर विक्रेता जर दिवाळखोर झाला तर खरेदीदाराला अधिकार प्राप्त होतो काय, जेवढी आगाऊ रक्कम मिळालेली आहे तेवढी रक्कम दावा दाखल करून कोर्टामार्फत त्याच्याकडून ती वसूल करता येते. म्हणजे कोर्ट काय करू शकते, त्या विक्रेत्याची दिवाळखोर झाल्यामुळं मालमत्ता जेवढी आहे तेवढी विकून त्याची आगाऊ रक्कम जेवढी दिली आहे तेवढी वसूल करता येते, हे लक्षात. ही एक बाब सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढलं पॉइंट माल स्वीकारणे, शेवटचा पॉइंट 9 नंबर. आता माल स्वीकारणे, समजा माल विक्रीमध्ये बर का, माल विक्रीमध्ये जेव्हा मालाची विक्री होते, विक्री झाल्यानंतर जर खरेदीदार मालाची स्वीकृती देत नसेल किंवा माल स्वीकारत नसेल, अशा वेळेस विक्रेत्याला त्या खरेदीदाराविरुद्ध कोर्टात दावा दाखल करता येतो आणि दावा दाखल करून त्या खरेदीदाराला तेवढा माल स्वीकारण्यास बंधनकारक कोर्ट करू शकते, हे लक्षात. ह्या ठिकाणी सांगता येऊ शकते. म्हणजेच माल विक्रीमध्ये जर खरेदीदार जर मालाची स्वीकृती किंवा माल स्वीकारत नसेल तर अशा वेळेस विक्रेता त्या खरेदीदाराविरुद्ध दावा दाखल करू शकतो आणि ते माल स्वीकारण्यास त्याला बंधनकारक करतो.
म्हणजे त्याला स्वीकारावाच लागतो. हे झालं माल विक्रीमध्ये. आता माल विक्री ठरावामध्ये काय म्हणतात बघा. खरेदीदाराने माल स्वीकारण्यास नकार दिल्यावर करार भंगाच्या नुकसानीसाठी खरेदीदारा संबंधित दावा दाखल करता येतो. म्हणजेच काय, माल विक्री ठरावामध्ये किंवा वस्तू विक्री ठरावामध्ये वस्तूची विक्री भविष्यात होणार आहे, भावी होणार आहे किंवा नंतर होणार आहे कधीतरी. पण समजा त्यानं खरेदी भविष्यात होत असेल, पण ठराव झाल्यानंतर काही दिवसामध्ये जर खरेदीदार म्हणत असेल मी माल स्वीकारणार नाही, मी दुसऱ्याकडून काहीतरी खरेदी करणार, पण विक्रेता जर उत्पादन करायला सुरू केलं असेल, अर्ध उत्पादन झालं असेल, मग तेव्हा काही नुकसान होईल ना त्याचं, हे लक्षात. मग अशा वेळेस काय, खरेदीदारानं करारभंग केला म्हणून माल विक्री ठरावामध्ये खरेदीदाराने करारभंग केला म्हणून विक्रेता त्याविरुद्ध दावा दाखल करू शकतो. नुकसान भरपाई म्हणजेच करारभंग किंवा वचनभंगामुळं नुकसान भरपाईसाठी तो दावा दाखल करू शकतो. हा एक पॉइंट सांगता येऊ शकतो. म्हणून या ठिकाणी थोडक्यात माल विक्री आणि माल विक्रीचा ठराव यातील फरक सांगता येतो. थोडक्यात 2 किंवा 10 सेकंदामध्ये सांगतो काय फरक आहे दोघात. तर माल विक्री करार झाल्यानंतर, त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर माल विक्री होत असते. म्हणजे ठराव झाल्यानंतर, कराराची अंमलबजावणी झाल्यानंतरच विक्री होत असते. पण माल विक्री ठराव भविष्यात विक्री होणार असते. त्यानंतर काय, मालकी हक्क ताबडतोब ग्राहकाकडे येतो विक्रीमध्ये, इकडे भविष्यामध्ये येत असतो. त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते काय, नुकसान भरपाई. खरेदीदार जर माल स्वीकारत नसेल तर ते कोर्टामार्फत त्याला स्वीकारण्यासाठी बंधनकारक करता येऊ शकतं. पण इकडं माल किंवा वस्तू विक्री ठरावामध्ये काय, फक्त वचनभंग करारभंग केला म्हणून तेवढी नुकसान भरपाई मागता येते. वस्तू घेणा तरी घेणा असं म्हटलं जातं. पुढे मूल्य वसुली. माल खरेदी केल्यानंतर खरेदीदाराकडून ती रक्कम वसूल करण्याचा अधिकार असतो. नसा तो कोर्टामध्ये जाऊ शकतो जर त्यानं देत नसेल. इकडे फक्त नुकसान भरपाई मागू शकतो करारभंग केला म्हणून. विषय वस्तू, माल विक्रीमध्ये विषय वस्तू निश्चित असतो, इकडे निश्चित नसतो. हक्क, माल विक्री झाल्यानंतर खरेदीदाराला पूर्णपणे हक्क मिळतात, पण माल विक्री ठरावामध्ये पूर्ण हक्क भेटत नाहीत, कारण वस्तूच खरेदी केली नसते. फक्त विक्रेत्याविरुद्ध काही हक्क काही प्रमाणात मिळत असतात माल विक्री ठरावामध्ये. ग्राहक दिवाळखोर झाल्यास खरेदीदाराला अधिकार प्राप्त होतो. त्या दिवाळखोर झाल्यानंतर त्यानं जर खरेदी केली वस्तू माल विक्रीमध्ये आणि त्यानं जर पैसे देत नसेल तर त्याची संपत्ती विकून त्या मालाची किंमत घेण्याचा अधिकार ग्राहक दिवाळखोर निघाल्यास विक्रेत्याला असतो. इकडं फक्त करारभंग, दिवाळखोर निघाला, करार म्हणजे ठराव झाल्याबरोबर दिवाळखोर निघाला तर फक्त नुकसान भरपाई किंवा वचनभंगामुळे जेवढं नुकसान होईल तेवढं मागण्याची त्याला परवानगी असते किंवा मग दावा दाखल करू शकतो विक्रेता जर दिवाळखोर निघाला तर ती वस्तू कोर्टाकडे घेऊ शकतो. खरेदीदार कोर्टाला सांगू शकतो की बाबा त्यानं मला वस्तू विकायचं ठरवलं होतं पण ती वस्तू देत नाही, तुम्ही ती वस्तू घ्या, त्या वस्तूची किंमत मी तुम्हाला देतो, मला ती वस्तू द्या, तेवढा अधिकार प्राप्त होतो. पण इकडं काय करू शकतो, जर आगाऊ रक्कम दिली तर तेवढी रक्कम वसूल तो कोर्टामार्फत करण्यासाठी दावा दाखल करू शकतो खरेदीदार. त्यानंतर माल स्वीकारणे. जर खरेदीदार माल स्वीकारत नसेल तर त्याविरुद्ध दावा दाखल करता येतो विक्रेत्याला. हे लक्षात, म्हणजे माल स्वीकारणं बंधनकारक राहणार आहे माल विक्रीमध्ये. इकडं माल विक्री ठरावामध्ये जर माल स्वीकारत नसेल तर फक्त नुकसान भरपाई किंवा मग करारभंग केला म्हणून जेवढी नुकसान होईल तेवढंच नुकसान भरपाई मागता येईल. उदाहरणामध्ये समजा बघा बरं, आपण दुधाचे पदार्थ असतील, हे लक्षात, कस्टमरनं विक्रेत्याला सांगितले की मला विशिष्ट दुधाचे पदार्थ पाहिजेत, हे लक्षात. मग दुधाचे पदार्थ यांनी तयार केले, पनीर वगैरे असतील वगैरे वगैरे असे तयार केले आणि खरेदीदार ते माल खरेदी करतच नसेल, विक्रेत्यानं तयार केलं, नुकसान होणार आहे ना त्याचं. खरेदी करत नसेल आणि ह्यानं तर तयार केलं, वचनभंग केलं, हे लक्षात. मग तेवढी नुकसान भरपाई विक्रेता त्याच्याकडून वसूल करू शकतो, हे लक्षात, विक्रीमध्ये. आणि समजा जर माल विक्री ठरावामध्ये जर हेच उदाहरण घ्या,
त्यानं जर माल स्वीकारायचं ठरलं, माल उत्पादन केलं, हे खरेदी करतो म्हणला आणि करत नसल तर जेवढं उत्पादनासाठी खर्च आलाय तेवढा नाही, काही प्रमाणामध्ये त्या खरेदीदाराकडून नुकसान भरपाई घेऊन तो दुधाचे पदार्थ तो इतरांना विकू शकतो. हे लक्षात. अशा पद्धतीने या दोघातला फरक थोडक्यात सांगता येऊ शकतो. तर पुढल्या लेक्चरमध्ये यानंतरचा पॉईंट घेऊ. ओके, थँक्यू.